चला तर आज पाहूया TET 2014मध्ये विचारण्यात आलेली प्रश्न. तर बऱ्याच वेळा अशी प्रश्न ही काही रिपीट होत असतात. फ्लंडरच्या आंतरक्रिया विश्लेषण प्रणालीबद्दल खाली विधाने दिली, त्यापैकी अयोग्य विधान कोणते? व्हिडिओ नंतर तुम्ही स्किप करून विधाने वाचत चला. तर ही अयोग्य विधान हे पर्याय क्रमांक 4 आहे. तर या प्रणालीत 10व्या गट मुख्याध्यापकाच्या वर्तनाशी संबंधित आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, चित्तभ्रम या अवबोधातील दोषाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? चित्तभ्रम या अवबोधातील दोषाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? तर पर्याय क्रमांक 3, चित्तभ्रमात संवेदनाचा चुकीचा अर्थ लावला जातो. प्रकाशात अंतर्भूत असलेल्या 7 रंगाचे स्मरण राहण्यासाठी प्रत्येक रंगाचे आद्य अक्षर घेऊन ता ना पी ही नि पा जा असे सूत्र संस्करणातील अध्ययनाच्या कोणत्या पद्धतीवर आधारित आहे? तर पर्याय क्रमांक 2, स्मृती सहाय्यक पद्धत. स्मृती सहाय्यक पद्धत. त्यानंतर कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी कोणकोणत्या बाबीची गरज असते? उद्दीपक, ज्ञानेंद्रिय, मज्जासंस्था. कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी कोणकोणत्या बाबीची गरज असते? उद्दीपक, ज्ञानेंद्रिय, मज्जासंस्था. तर पर्याय क्रमांक 4, अ, ब, क सर्व. खालीलपैकी कोणते प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही? खालीलपैकी कोणते प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही? मानवी वर्तनाला दिशा देण्याचे सामर्थ्य प्रेरणेत असते. वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा कार्यरत असते. प्रेरणा यामुळे विशिष्ट गोष्टीची निवड होते का? प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक असमतोल साधला जातो. तर पर्याय क्रमांक 4, प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक असमतोल साधला जातो. अवधान नियंत्रित करणाऱ्या बाबीमध्ये बाह्य घटक कोणता? अवधान नियंत्रित करणाऱ्या बाबीमध्ये बाह्य घटक कोणता? तात्कालिक गरज, आवर्तने, सवय का वृत्ती? तर पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर असेल आवर्तने. खाली दिलेल्या गरजांपैकी सहवास विषयक गरज कोणती? इंद्रिय समाधान, सत्ता, समाज मान्यता का स्थैर्य? खाली दिलेल्या गरजांपैकी सहवास विषयक गरज कोणती? तर पर्याय क्रमांक 3, समाज मान्यता. पुढील प्रश्न, अध्ययन अकार्यक्षम असणाऱ्या विद्यार्थ्याच्या भाषिक विकासात पुढीलपैकी कोणती बाब दिसून येत नाही? इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत मुले भाषेत खूप मागे असतात. पर्याय क्रमांक 2, ऐकलेले शब्द किंवा वाक्य जशीच्या तशी म्हणता येतात. तर पर्याय क्रमांक 2, ऐकलेले शब्द किंवा वाक्य जशीच्या तशी म्हणता येतात. त्यानंतर पुढील प्रश्न, शिक्षक आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा अध्ययनार्थ्यावर उमटू शकतो असे सूचित करणारी हर्बर्ट यांची उपपत्ती ही अध्यापन उपपत्तीच्या या प्रकारात मोडते. तर पर्याय क्रमांक 3, औपचारिक अध्ययन उपपत्ती. त्यानंतर पुढील प्रश्न, मंद विद्यार्थ्याची आकलन शक्ती कमी असते म्हणून पुढीलपैकी कोणती बाब टाळावी? मंद विद्यार्थ्याची आकलन शक्ती कमी असते म्हणून पुढीलपैकी कोणती बाब टाळावी? तर पर्याय क्रमांक 1, या विद्यार्थ्यांना
इतर विद्यार्थ्यापासून वेगळे न करता अध्यापन करावे. खाली दिलेल्या अध्ययन दोषाचे प्रकार व त्याचे वर्णन याच्यापैकी अयोग्य जोड्या कोणत्या? डिस्लेक्सिया लेखनात दोष, डिस्ग्राफिया वाचनात दोष, डिस्कॅल्कुलिया गणिती दोष. तर अयोग्य जोडी म्हणले तर अ आणि ब पर्याय क्रमांक 1 ही अयोग्य जोडी असेल, अ आणि ब. पुढील प्रश्न, कारक विकासामध्ये गुटेरेजने सांगितलेल्या खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही? कारक विकासामध्ये गुटेरेजने सांगितलेल्या खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही? तर पर्याय क्रमांक 3 कौमार्यावस्था प्राप्त होईपर्यंत मुलामुलींच्या कारक विकासात खूपच फरक दिसून येतो, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? तर पर्याय क्रमांक 1 विकास हा परिणामात्मक असतो, ही बाब लागू पडत नाही. पुढील प्रश्न, जेव्हा साधना चेतकाचे वर्गीकरण करावयाला शिकवते व संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागते तेव्हा जीन पियाजेच्या मते या अवस्थेत डॅश डॅश म्हणतात. तर 3 बौद्धिक विकासाची अवस्था, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान बालउद्यान पद्धती व मॉन्टेसरी पद्धती यामधील फरक दर्शवते? खालीलपैकी कोणते विधान बालउद्यान पद्धती व मॉन्टेसरी पद्धती यामधील फरक दर्शवते? तर पर्याय क्रमांक 4 मॉन्टेसरी पद्धतीत वैयक्तिक शिक्षण कृतीवर भर दिला आहे. पुढील प्रश्न, स्वयंसंशोधन पद्धतीबद्दल खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? कोणते विधान अयोग्य आहे? तर पर्याय क्रमांक 4 सर्व घटकासाठी ही पद्धत सुयोग्य आहे, हे अयोग्य विधान आहे. तर पर्याय पाहून घ्या तुम्ही व्यवस्थित. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी बुद्धिमत्तेविषयी असलेल्या घटकापैकी अयोग्य घटक कोणता? तर या पर्यायामधील पर्याय क्रमांक 3 हा पर्याय तुम्ही दुरुस्त करून घ्या. तर या ठिकाणी अक्षमता असा पर्याय दिला होता परीक्षेमध्ये, तर अक्षमता हा पर्याय दिला होता, म्हणून नवीन गोष्टीचे अध्ययन करण्याची अक्षमता हे उत्तर येईल त्याचं. अक्षमता हे अयोग्य आहे. गिलफर्डच्या बुद्धिमत्तेच्या उपपत्तीनुसार बुद्धिमत्तेच्या 120 घटकांचे वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या 3 गटात केले आहे? गिलफॉर्डच्या बुद्धिमत्तेच्या उपपत्तीनुसार बुद्धिमत्तेच्या 120 घटकाचे वर्गीकरण क्रिया, आशय, निर्मिती, पर्याय क्रमांक 2 क्रिया, आशय, निर्मिती या 3 गटात केलेले आहे. पुढील प्रश्न, मनचक्षूवर प्रतिमा निर्मिती होण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब लागू होत नाही? तर मनचक्षूवर म्हणजे काय? समजा शाळेचा पहिला दिवस, तर आपल्याला शाळेची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते, तर अशा घटनेला मनचक्षूवर म्हणतात. तर या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 एखाद्याच्या मनात सर्व प्रकारच्या प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होतात. त्यानंतर पुढील प्रश्न, मूलभूत तत्त्वांचा आणि परिस्थितीचा आधार सोडता येत नाही अशा वैज्ञानिक किंवा स्थापत्यशास्त्राच्या कल्पना म्हणजे? व्यावहारिक, सौंदर्यनिष्ठ, पुनरुत्पादन का अनिर्बंध कल्पना? तर
या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 व्यावहारिक कल्पना. पुढील प्रश्न विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीचा व तर्कशक्तीचा विकास होण्यासाठी शिक्षकांनी काय टाळावे? विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीचा व तर्कशक्तीचा विकास होण्यासाठी शिक्षकांनी काय टाळावे? तर पर्याय क्रमांक 4 मनावर भावना व पूर्वग्रहाचा पगडा ठेवून विचार करावा हे टाळावे. कंठस्थ ग्रंथीतून या ठिकाणी पाझरणाऱ्या असे तर पाझरणाऱ्या अंतर्स्रावाचे प्रमाण कमी झाल्यास कंठस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या अंतर्स्रावाचे प्रमाण कमी झाल्यास बौद्धिक विकास खुंटतो. पर्याय क्रमांक 2 बौद्धिक विकास खुंटतो. अभ्यासक्रम. पुढील प्रश्न अभ्यासक्रम तयार करताना व्यक्तिभेद लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. अशा वेळी पुढीलपैकी कोणती बाब टाळावी? तर या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 अभ्यासक्रम साचेबंद असावा ही बाब टाळावी. पर्याय क्रमांक 3 अभ्यासक्रम साचेबंद असावा. त्यानंतर पुढील प्रश्न मूल्य निर्धारणाच्या भूमिकेबाबत काही विधाने खाली दिली आहेत त्यापैकी योग्य विधान कोणते? मूल्य निर्धारणाच्या भूमिकेबाबत खाली विधाने दिली तर योग्य विधान कोणते? तर पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. त्यानंतर खालीलपैकी कोणते विधान हे सातत्यपूर्ण सर्वकष या ठिकाणी सर्वकष असे करा मूल्यमापनाचे उद्दिष्ट नाही. सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाचे उद्दिष्ट नाही. तर या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 शिक्षकांना स्वयंरोजगारास मदत करणे. त्यानंतर पुढील प्रश्न अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना विशेष शिक्षण देणाऱ्या शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या तत्त्वाचा वापर करावा? तर ब, क आणि ड या तत्त्वाचा वापर करावा. खालीलपैकी कोणता गट अध्यापन प्रतिमानाच्या मूलभूत घटकांचा गट आहे? तर पर्याय क्रमांक 1 उद्देशबिंदू संरचना सामाजिक प्रणाली सहाय्यभूत प्रणाली. पर्याय क्रमांक 1 खाली दिलेल्या वैशिष्ट्यापैकी विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे कोणते वैशिष्ट्य नाही? खाली दिलेल्या वैशिष्ट्यापैकी विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे कोणते वैशिष्ट्य नाही? तर या मुलांचे वर्तन प्रसामान्य असते. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न रमेशला हार्मोनियम वाजवता येते म्हणून तो व्हायोलिन वाजवायला लवकर शिकला. तसेच रीनाला बॅडमिंटन येत असल्यामुळे ती टेनिस खेळण्यास लवकर शिकली. या उदाहरणावरून शिक्षण संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीचा बोध होतो? तर पर्याय क्रमांक 3 समान घटकांची उपपत्ती. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील शेवटचा प्रश्न सचिनच्या वर्ग शिक्षकाला सचिनचे मूल्यमापन करायचे आहे. मूल्यमापन प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश करणे योग्य आहे?
तर हा पाठांतराचा प्रश्न नाही तर तर्क व अनुमानाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर येईल अ, ब, क, ड सर्व पर्याय क्रमांक 2.